प्रश्न 1. सत्य आणि मंजूच्या प्रेमकथेला अखेर कुटुंबाची संमती मिळाली आहे, पण मम्मी साहेबांनी अचानक मंजूसाठी नवा प्रस्ताव आणला. हा प्रस्ताव मंजू स्वीकारणार का? उत्तर 1. मंजूने आयुष्यभर सत्यावरच प्रेम केले आहे, त्यामुळे ती दुसऱ्या कोणासोबत लग्न करणे शक्य नाही. पण मम्मी साहेबांनी आणलेला प्रस्ताव हा फक्त मंजूला फसवण्यासाठीचा डाव आहे. मंजूला जर हाच प्रस्ताव सत्यापासून लांब ठेवण्यासाठी दिला असेल तर ती काय निर्णय घेईल हे पाहणे रंजक ठरेल. प्रश्न 2. सत्याच्या घरच्यांनी मंजूला स्वीकारले, पण सत्याची आई गुपचूप आत्याबाईंशी चर्चा करताना दिसते. तिच्या डावाची खरी योजना काय आहे? उत्तर 2. सत्याची आई वरवर मंजूला स्वीकारल्याचे भासवत आहे, पण आत्याबाईंशी ती एक मोठा कट रचत आहे. तिला मंजू घरात नकोय आणि म्हणूनच ती मंजूची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी एक गुप्त योजना आखत आहे. प्रश्न 3. सत्य आणि मंजूचे लग्न ठरले तरीही मंजूच्या मागे कोणीतरी गुपचूप नजर ठेवतोय. हा माणूस कोण असू शकतो? उत्तर 3. हा माणूस मम्मी साहेबांचा हस्तक असू शकतो, किंवा सत्याच्या आईनेच मंजूवर नजर ठेवण्यासाठी कोणाला तरी पाठवले असेल. मंजू एक पोलीस असल्याने ती सहज एखाद्या कटाचा पर्दाफाश करू शकते आणि म्हणूनच तिला अडवण्यासाठी हा डाव आखला असावा. प्रश्न 4. मंजू सत्यासाठी अंगठी घेऊन जाते, पण तिच्या मागे कोणीतरी सावलीसारखा चालत असतो. सत्याच्या टीमने हे ओळखले आहे का? उत्तर 4. सत्याच्या टीमने मंजूच्या मागे असलेल्या माणसाला लक्षात घेतले आहे, पण अजून काहीतरी मोठे घडणार आहे. हा फक्त निरीक्षण करणारा माणूस नाही, तर तो काहीतरी मोठे करण्याच्या तयारीत आहे. प्रश्न 5. सत्याच्या आईने मंजूला अडवण्यासाठी तिच्या भावाला एक जबरदस्त ऑर्डर दिली आहे, पण हा भाऊ ही जबाबदारी स्वीकारणार का? उत्तर 5. सत्याची आई तिच्या भावाला धमकी देत आहे, पण तो अजूनही संभ्रमात आहे. मंजू पोलीस असल्याने तिला थेट हानी पोहोचवणे सोपे नाही, त्यामुळे त्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. प्रश्न 6. सत्याच्या आईने मंजूला गायब करण्याचा कट रचला आहे, मंजूला त्याचा सुगावा लागला का? उत्तर 6. मंजूला थोड्या गोष्टी सहज लक्षात येतात. तिच्या वर्तणुकीत सावधपणा वाढलेला आहे, पण तिला अजूनही कटाच्या सखोल माहितीची जाणीव नाही. प्रश्न 7. सत्याच्या लग्नाच्या तयारी दरम्यान मम्मी साहेबांनी एक वेगळाच खेळ खेळायला सुरुवात केली. ती काय करणार आहे? उत्तर 7. मम्मी साहेबांनी मंजूच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्यासाठी काही बनावट पुरावे तयार केले आहेत. त्या हे पुरावे सत्यासमोर आणून त्याचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रश्न 8. सत्याच्या कुटुंबात कोणीतरी मंजूच्या बाजूने आहे का? उत्तर 8. सत्याचा लहान भाऊ मंजूच्या बाजूने आहे. तो आईच्या कटाचा सुगावा लावण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याने जास्त गडबड केली तर त्यालाच संकटात टाकले जाईल. प्रश्न 9. मंजूच्या मागावर असलेल्या गुंडांनी अचानक हालचाल केली, मंजू त्यांना ओळखू शकली का? उत्तर 9. मंजूला संशय येत होता, पण तिने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र ती त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रश्न 10. सत्याच्या आईने सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आणखी लवकर ठेवायचे ठरवले, पण तिचा खरा उद्देश काय आहे? उत्तर 10. सत्याच्या आईला मंजू आणि सत्याला एकत्र येऊ द्यायचे नाही, म्हणूनच तिने लग्नाआधीच एक मोठा कट आखला आहे, ज्यामुळे हा विवाह होऊच शकणार नाही. प्रश्न 11. सत्याला मंजूच्या मागे कोणीतरी गोंड लागल्याची बातमी मिळाली, तो तिच्या मदतीला पोहोचू शकतो का? उत्तर 11. सत्य वेगाने तिथे पोहोचतो, पण त्याच्या पोहोचण्याआधीच गुंडांनी आपली चाल खेळली आहे. सत्याच्या समोर मंजूच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रश्न 12. सत्य आणि मंजू यांच्या नात्यात एक मोठा गैरसमज निर्माण करण्याचा कट आखला जात आहे. सत्य या जाळ्यात अडकणार का? उत्तर 12. सत्याची मंजूवर अपार श्रद्धा आहे, पण त्याच्या समोर काही खोटे पुरावे ठेवले गेले, ज्यामुळे तो संभ्रमात पडतो. तो मंजूवर विश्वास ठेवणार की खोट्या पुराव्यांवर, हे ठरवणे त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. प्रश्न 13. सत्याच्या कुटुंबात मंजू विरोधात मोठी चर्चा सुरू आहे, सत्य याला काय उत्तर देतो? उत्तर 13. सत्य ठामपणे म्हणतो की त्याने मंजूची निवड मनापासून केली आहे आणि तो तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो. पण त्याच्या कुटुंबाने जर काही खोटे पुरावे समोर आणले तर सत्य सुद्धा गोंधळून जाईल.